आयोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। दहशतवाद्यांना पुलवामा सारखा हल्ला करायचा होता, मात्र एका दहशतवाद्याच्या अटकेमुळे पुलवामा सारखा प्लान उधळला। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। दिल्ली स्फोटातील मोठा प्लान समोर। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता, तर मुंबईतील 26/11 प्रमाणे हल्ला करण्याचा प्लान होता। वरिष्ठ सूत्रांची माहिती। जानेवारीत दहशतवादी मुजम्मिलनं रेकी केल्याची ही माहिती समोर। दहशतवादी उमर मोहम्मदचा दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागामध्ये कार चालवतानाचा व्हिडिओ समोर। स्फोटकं असलेली कार चालवतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे खळबळ। दिल्ली स्फोटात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमरच असल्याचं समोर। DNA रिपोर्टमधनं कारमध्ये उमरच असल्याचं स्पष्ट। तपास यंत्रणांना मोठं यश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं भूमिपूजन। काळाराम मंदिर परिसराचीही करणार पाहणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर। एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते येणार एकत्र। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून निवडणुकीची रणनीती सुरू। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा। पक्षाला देण्यात आलेलं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य। चिन्हांच्या यादीतनं पिपाणी चिन्ह अखेर वगळलं। तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला। शिवाजी सावंत सोलापूर जिल्हा शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख, तर गिरीश महाजनांच्या उपस्थितीत काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांचा भाजपात प्रवेश। मुंबईत मराठा मोर्चासाठी आलेल्या वाहन चालकांवरती गुन्हे दाखल। गोवंडी पोलीस स्थानकात आतापर्यंत 123 गुन्हे दाखल झाल्याची माहिती। अहिल्यानगरच्या खारेकर्जुनेत 5 वर्षांच्या चिमुकलीला आईसमोरच बिबट्यानं नेलं उचलून। चिमुकलीचा मृतदेह सापडला, तर ओतूरमध्ये बिबट्याची दुचाकी स्वारावरती झडप। लग्नासाठी 34 वर्षीय तरुणाचा थेट शरद पवारांना पत्र। पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। एकटेपणा जाणवतो असं म्हणत पत्रातनं तरुणानं थेट शरद पवारांकडे मांडली व्यथा।